तर मित्रांनो, आता आपण आहोत वाडा परबवाडीमध्ये आणि हे महालक्ष्मी मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूनी रस्ता जातो विमलेश्वर मंदिराकडे. तर पांडवकालीन मंदिर आहे. हां, तर काल जे बोललो होतं ना, तर त्या मंदिरात आपण आज चाललोय. का ते बघा, इथून आपण आलो, हे महालक्ष्मी मंदिर आहे आणि या इथून आता आपण पुढे चाललोय विमलेश्वर मंदिराकडे. मित्रांनो, इथून आपण आलो, हे समोर महालक्ष्मी मंदिरचं गेट आहे आणि या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, हे पाठीमागे माझ्या बघू शकता, हा इथे बोर्ड आहे श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर वाडा येथे आणि या कमान आहे ही. आणि इथून आता आपण जाऊया आतमध्ये. आणि आता पाऊस आहे, आज 2 दिवस एवढा पाऊस नव्हता त्या. तर मित्रांनो, हे इथे आहे मंदिर आणि हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. आणि या इथे बघू शकता, हा छोटासा व्हाळ आहे आणि पावसामध्ये हे पाणी पूर्ण फोर्समध्ये आणि पाण्याची लेवल अजून वर असते. आता हे काहीच नाही आहे पाणी इनफॅक्ट. आपण जाऊया त्या तिकडे पण आधी आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. आणि आपण या रस्त्याने आलो या इथून. तर हे समोर आहे विमलेश्वर मंदिर, देव विमलेश्वर मंदिर. तर हे बघू शकता किती सुंदर आहे, खूपच सुंदर या इकडचा परिसर आहे हा. इथून पाणी आहे, इथून येते झरा, या इथून आहे, या इथून आपण क्रॉस केलं, त्या तिथून पूर्ण आपण त्या साईडने आलो. आणि येताना खूपच छान दृश्य होतं, म्हणजे नजारा होता. इथून स्टेप्स आहेत वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो, या इथून वरती हा रस्ता जातो पुढे पडवणे, जिथे आपण काल गेलो होतो, पडवणे बीचवरती. आणि आपण इथून आलो खालून. आणि हे आहे विमलेश्वर मंदिर. हे विमलेश्वर मंदिर आहे आणि हे वरती ही सगळी वटवाघूळ आहेत. वटवाघुळांचा आवाज पण येतोय. तर बरीच वटवाघूळ आहेत. आवाज पण भरपूर येतोय. तर आता जाऊया आतमध्ये. ही सगळी वटवाघुळांची घाण पण आहे इथे. बापरे, अरे बापरे, किती वटवाघूळ आहेत. सगळीकडे वटवाघूळ आहेत. आणि समोर विमलेश्वर मंदिर आहे आतमध्ये. इथे शंकराची पिंड आहे. आणि असं बोलतात की हे पांडवकालीन मंदिर आहे, म्हणजे खूपच जुनं आहे. तर ही सगळी वटवाघूळ आहेत.
पोहणार दाखव. इथून खालून जाऊ शकतो आणि ह्या पायपात इथून बाहेर. घरामध्ये छोटी पूजा वगैरे. हां आता चार्जिंगला बॅगेत तेवढा आण ना. मगाचपासून असंच करतोय, पॉवर बँकला लावून चार्ज.